काल परवाच एक सुविचार कानावरती पडला, तो म्हणजे आयुष्यामध्ये फक्त वेग असून चालत नाही, तर त्या वेगाला योग्य दिशा असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. अगदी याच पद्धतीने आपल्या शालेय जीवनामध्ये सुद्धा आपण कितीही वेगात असलो तरी त्या वेगाला योग्य दिशा देण्याचे काम करणाऱ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी श्रद्धा लक्ष्मण दुपारगुडे, इयत्ता 10वी. आज 5 सप्टेंबर म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. संपूर्ण भारतवर्ष हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करते. या दिवशी भारतीय संस्कृतीच्या भाष्यकारांचा सार्थ गौरव केला जातो. संस्कृतीचा निर्माता हा माणूसच आणि संस्कृतीच्या संस्कारातून जो निर्माण होतो तो सुद्धा माणूसच. शरीर, आत्मा आणि मन यांचा पवित्र मार्गाने एकत्र विकास म्हणजे संस्कृती. हे डॉक्टर राधाकृष्णन यांचे भाष्य माणसा माणसातील मांगल्य जागवणारे आहे. शिक्षण हे संस्कृती संवर्धनाचे साधन आहे, तर शिक्षक हे संस्कृतीचे साधक आहेत. याबाबतचे वि.वा. शिरवाडकर यांचे अवतरण मोठे उद्बोधक ठरेल. समाजाचा विकास हा सत्तेने होत नाही किंवा तो यंत्रणेने होत नाही, तर तो फक्त आणि फक्त आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. महात्मा गांधीजी नेहमी म्हणायचे, शिक्षणामुळेच तर जीवन समृद्ध व सुसंस्कृत होण्यास मदत होते. महात्मा गांधीजींना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शैक्षणिक प्रयोगाविषयी नितांत आदर होता. गुरुदेवांचे शांती निकेतन हा मूल्य शिक्षणाचा मुक्त रंगमंचच होता. निसर्गामध्ये पाखरे जशी मुक्त संचार करतात, वृक्षवेली जशा स्वधर्माने वाढतात, तसाच विद्यार्थी सुद्धा ज्ञानमंदिरात वाढला पाहिजे. अध्यापन ही जीवन सुंदर करण्याची कला आहे. ती रामकृष्णांकडे होती, म्हणूनच तर विवेकानंद घडले. पण सध्याच्या पिढीतील पालकांना आपल्या मुलांनी विवेकानंद होण्यापेक्षा डॉक्टर, इंजिनियर होणं जास्त महत्त्वाचं वाटतं. पण मला असं वाटतं की आपल्या मुलांनी आदर्श डॉक्टर, इंजिनियर घडवणारा एक शिक्षक व्हावा असं वाटणारे पालक जेव्हा बहुसंख्येने निर्माण होतील, तो खरा शिक्षकांचा गौरव दिन असेल. काही दिवसांपूर्वी एक मी कथा वाचली होती, ती मी तुम्हाला सांगू इच्छिते. स्वच्छतेचं महत्त्व आपल्याला कोरोनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा समजलंच. तर तेव्हा मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये अशा सूचना केल्या की प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छ हात धुवूनच जेवण करायचं. आणि मुख्याध्यापकांची सूचना होती, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी त्या सूचनेचे पालन करू लागला. एका दिवशी एका शिक्षिकेने पाहिले की तो विद्यार्थी हात न धुताच जेवण करत होता. जबरदस्तीने त्यांनी त्या मुलाला हात धुवायला शिकवले, पण तो मुलगा हात धुवायचा आणि धुतलेला हात त्यांच्या पदराला पुसायचा. तेव्हा त्या शिक्षिकेला वाटले, कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि मी या मुलाला हात धुवायला शिकवलं. त्यांनी ही तक्रार मुख्याध्यापकांकडे केली. मुख्याध्यापक म्हणाले, तुम्ही त्याच्या आईला शाळेत बोलवून घ्या. दुसऱ्या दिवशी त्या मुलाची आई शाळेत आली. मुख्याध्यापकांनी त्यांना विचारले, तुमचा मुलगा दररोज स्वच्छ हात धुतो का? तेव्हा त्या म्हणाल्या, एरवी धुवायचा नाही, पण गेल्या 8 दिवसांपासून तो स्वच्छ हात धुतोय. आणि तो हात पुसतो कुठे? म्हणजे तिथे काही नॅपकिन, टॉवेल किंवा त्याच्या खिशामध्ये रुमाल असतो का? तेव्हा त्या म्हणाल्या, कुठला नॅपकिन आणि कुठला टॉवेल? तो हात माझ्या पदरालाच पुसतो. तुमच्या मुलांमध्ये अजून कोणते बदल तुम्हाला जाणवलेत का? त्यावर त्या म्हणाल्या, मी दररोज शेताला जात असताना पदर कमरेला खोचून जायचे. केस कधी विस्कटलेले असायचे, तर कधी आंबाडा बांधलेला असायचा. आता माझा मुलगा माझ्याकडे येतो आणि म्हणतो, आई, हा पदर असा कमरेला खोचून जायचा नसतो. आमच्या बाई कशा शाळेमध्ये छान पिन वगैरे लावून येतात, तशी तू शेताला जायचा. आणि हे केस असे विस्कटलेले ठेवायचे नसतात. आमच्या बाई कशा छान वेणी वगैरे घालून येतात, तशीच तू सुद्धा शेताला जायचा. हे बोलणं ऐकून मुख्याध्यापक हसले व त्या शिक्षिकेला म्हणाले, मॅडम, तो घरामध्ये आपल्या आईमध्ये आपल्या शिक्षिकेला पाहतो आणि शाळेत आपल्या शिक्षिकेमध्ये आपल्या आईला पाहतो. या कथेतून मला इतकंच सांगायचं आहे की प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या शिक्षकांमध्ये आपल्या पालकांना पाहत असतो. तर शेवटी मला आपल्या सर्वांचे आदर्श शिक्षण महर्षी स्वर्गीय सीना आलुरे गुरुजी यांची आठवण झाली. ते नेहमी म्हणायचे, ज्ञानाला कर्माचे हात आणि कर्माला जर ज्ञानाचे डोळे देता आले, तर शिक्षक देखील समाज परिवर्तनाचं काम उत्तम प्रकारे करू शकतो. आणि मला असं वाटतं की याचा वस्तुपाठ म्हणजेच आलुरे गुरुजी होते. तर शेवटी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.